त्या आपल्या अरुणदादाची तुम्ही सर्वांनी कमेंट बघा की अरुणदादा म्हणतोय की थोडं धीर धरा, टोकाचं पाऊल उचलू नका, 3 लेकरं आहेत त्यांचा विचार करा आणि मग निर्णय घ्या. त्यांच्या कमेंटचं असा अर्थ होतोय. तर मला एक सांगा मित्रांनो, आज 2 महिने झाले होत आले. 2 महिने झाले का काय माझ्या पण तेवढं लक्षात नाही. 2 महिने झाले. तर 2 महिन्यापासून धीर अजून कसा धरायचा. आज 2 महिन्यापासून एक दूध पित्या लेकराला सोडून जर तिनं गेली आणि 2 लेकरं ते काय ते पण बारकेच आहेत ना व, म्हणजे 3 लेकरं छोटे छोटे सोडून ती गेली मग 2 महिन्यापासून दम अजून किती धरणार. आज माझ्या दाराला असं कडी लागली. आज माझ्या दारासमोर असं दिसतोय की बाबा या घरात काय चवच राहिली नाही. असं मला किती वाईट वाटत असेल व. आज माझ्या लेकरानं बाबा याच्या त्याच्या तोंडाकडं बघितलं, मला किती चांगलं वाटत असेल व. तुम्हाला पण किती चांगलं वाटेल, तुम्ही पण विचार करा. आज ज्या बाईमुळं जेवढं उद्ध्वस्त झालं, माझं पूर्ण जीवन उद्ध्वस्त झाल्यासारखं झालं बरं का. मला असं वाटतंय कधी कधी की आपलं आयुष्य संपून टाकावं आणि पटमनी सगळ्या गोष्टीतून मुक्त व्हावं. पण कसं आहे, तिनं जे काही लेकरं माझ्याजवळ सोडून गेली ना, त्या लेकरांच्या तोंडाकडं बघून मी कसा बसा जगायलो आहे. आणि त्या लेकरांसाठीच मी जे निर्णय घेतोय ते त्या लेकरांसाठीच घेतोय. दुसरं लग्न करणं माझी काय हौस नाही, किंवा मी काय असं ती होती माझ्याजवळ आणि त्यावेळेस माझं काय बाहेर असं अफेअर वगैरे होतं आणि त्या अफेअरला मी सक्सेसफुल करतोय असं पण नाही. थेट कुठली उमर घेऊन पोरगी आलेले आहे. उमर का मग एवढ्या लांबून हे सर्व काही कनेक्शन घडलंय. मग मी तिला बाबा ती होती, मला तिला त्रास करून हाकलून लावून दुसरं लग्न करायचं होतं असं काय माझ्या मनात ठरलेलं होतं. हाऊस होती मला. तुम्ही सांगा, आज माझी बारकी बारकी लेकरं आहेत बाबा, आणि तिनं एवढ्या दिवसापासून घरी नाही. मग तुम्ही एक विचार करा, त्या लेकरांना काय खात असतील बरं, त्यांना स्वयंपाक कोण करून घालत असेल बरं, त्यांचे कपडे कोण धुत असेल, त्यांना आंघोळ कोण घालत असेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे सगळं आम्ही काय कोणा आमिर बापाचं नाही, माझ्या हातावरचं पोट आहे. मला जेव्हा मी कुठं करल बाबा, कामाला जाईल, तेव्हाच माझ्या घरात सगळं राशन येणार आहे, तेव्हाच माझ्या लेकरांना मी कुठं तर खायला देणार आहे. मग मला त्यासाठी पोटासाठी, माझ्या लेकरांच्या पोटासाठी म्हणा किंवा माझ्या पोटासाठी म्हणा, मला कामधंद्याला तर जावं लागणार की नाही. मग मी हे 3 लेकरं कोणाच्या जीवावर सोडून कामाला पण जायचं. आणि त्रिशाला फक्त कामाला मी जाताना संघ घेऊन जात असतोय बरं का. सोयाबीनचे कामं होती, मग आता ते संपली. आणि तिथं कसं 4 माणसं असतात, त्यांची लेकरं असतात, त्या लेकराबरोबर खेळतात, तेव्हा कसं तर ते झालं. आता लेकरं पण शाळेत जातात. आता मला कुठं मिस्त्रीच्या हाताखाली जायचं म्हणा कामाला, कुठं बाबा दुसरीकडं काय पण कामं असतात तिकडं जायचं म्हटलं तर पोरीचं कसं होणार. विचार करा तुम्हीच. मी करणार तर काय काय, संध्याकाळी कधी आम्ही काय स्वयंपाक वगैरे काय म्हणजे आम्ही सगळं करत बसत नाही बरं का. थोडंसं भात वरण करत असतोय, त्यातच आम्ही चौघं पण खातोय. सकाळी कधीतरी चपात्या बनवत असतोय. कधी समजा कोणाला माझी भाची वगैरे आली असेल, तिला बोलून 4 भाकऱ्या करून घेतोय, भाजी भात बाकी ते तर काय जमतं मला. आणि चपाती वगैरे आम्ही जास्त खात नाही, ते तुम्हाला माहीत आहे. मग हे असं सगळे कामं एक बाईसारखं लेकरांचं सांभाळ करावं लागतं. आता तुम्ही एखादी सिंगल मदर असली, त्यांचं लोक खूप वावा वावा करतात, पण एका बापानं हे करणं शक्य नसतोय बरं का. बाप बाहेरची कामं बघत असतोय, आई घरातली कामं करत असते. हां, मग मला सांगा, मी बाहेरचं घरातलं हे एवढं कसं मॅनेज करणार. मी दुसरं लग्न मी त्यासाठी करतोय की बाबा तिनं आली माझ्या लेकरांना तरी सांभाळेल. हां, आणि तिनं माझ्या घरात एक बाबा एक त्यांची लता कपडे धुवून एक स्वयंपाक तर करून घालेल, बस बाकी काय नाही. आणि लेकर त्रिशाला तिच्या जवळ सोडून गेलं. आता इथं असं काय म्हणणार, कोणी पण काय विचार करणार, हे कमवायला जायलेत आणि यांची लेकरं आम्ही सांभाळत बसावी काय, असं कोण पण विचार करणार का नाही. कोण कोणाचं नसतंय. मग लेकरं कोण सांभाळणार. मग तिच्याजवळ सोडून गेलो. रोहन आर्यन शाळेतनं आली, त्यांच्याबरोबर खेळतेल. सकाळी काय 10ला शाळेत जातात, तोपर्यंत खेळतेल. पुन्हा
संध्याकाळी 4-5ला 4ला तर घरी येतात. मग अजून आहे दुपारच्या थोड्या टाईमात थोडंसं झोपेल ती. पहिले सुरुवातीला तर ती नवीन असेपर्यंत तिच्याजवळ पण राहणार नाही ती. मग मलाच घरी थांबून जरासं त्यांचं पण एक प्रेम माया लावावी लागेल. मग नंतर तिला सवय झाल्याच्या नंतर मग मग तर तिच्याजवळ राहील का नाही. मग त्यावेळेस तरी मी माझ्या कामाधंद्याचं बघू शकतोय ना. आता काय हे अशा अडचणी असतात बघा. आणि या अडचणी असल्यामुळंच माणूस असला पाऊल उचलतोय. टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण हे आहे माझ्या ताईंनो दादांनो. आणि तुला सांगतो पूजा, आता 2-3 दिवस राहिलेत. ते तू तयार राहा. आणि तयार यासाठी राहा, कागदही आपल्याला सरळ सरळ लिहून द्यायचं, मला नांदायचं नाही असे. आणि ते सोडचिठी वगैरे देऊन टाकायची. तुझा माझा विषय खलास. बाकी काय सुद्धा आता कारण सांगू नको. कारण बिलकुल काही सांगायचं नाही. सगळं काही मिटवून घ्यायचं. गोडीत राम राम करून टाकायचा. भांडणं करण्यात अर्थ नाही.